नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। सांगली महापालिकेसाठी 381 उमेदवार मैदानात, तर 301 उमेदवारांनी घेतली माघार। सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 381 उमेदवार मैदानात असणार आहेत। काल दिनांक 2 जानेवारी रोजी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी 301 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतली। त्यामुळे सांगली महापालिकेसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातच तुल्यबळ लढती होणार असल्याचे आज स्पष्ट झाले। काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या व निर्णायक अशा लढती संपूर्ण सांगलीकरांना पाहायला मिळणार। तसेच इतर अपक्षांना व बंडखोरांना थांबवण्यात नेत्यांना यश आले। त्यामुळे सांगली महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्येच सत्तेसाठीचा संघर्ष दिसून येणार आहे। काही ठिकाणी अपक्ष व बंडखोर उमेदवार स्थानिक नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहेत। त्यांच्या उमेदवारीने काही प्रभागात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे। त्याचा फटका हा पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना होऊ शकतो। अर्ज काढणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे। वरिष्ठ स्तरावरून प्रत्येक नेत्याने त्या उमेदवाराची नाराजी दूर करण्यात यश मिळवले। सांगली महापालिकेच्या एकूण 20 प्रभागातून 78 जागांसाठी 381 इतके उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत। काल अर्ज माघार घेणाऱ्यांमध्ये माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी उपमहापौर राजेंद्र मेथे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, माजी नगरसेविका अप्सरा वायदंडे, आरती वळवडे, शुभांगी देवमाने, काँग्रेस उमेदवार माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी, राष्ट्रवादीच्या उमेदवार माजी नगरसेविका अपर्णा कदम, हर्षदा पाटील, तसेच अपक्ष केदार खाडीलकर, राहुल बोळाज, दीपक शिंदे, अविनाश मोहिते, शरद नलावडे, राजू नलवडे, रौनक शहा, प्रियंका बंडगर, प्रियानंद कांबळे, श्रीकांत वाघमोडे यांच्यासह काही दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, सांगली।